नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे सरला. स्वागत करते सरला टॉक्स या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, खूप स्पेशल आणि खास विषय घेऊन आले, ते म्हणजे माहेर आणि सासर यामध्ये समन्वय कसा ठेवायचा. प्रश्न पडलाय ना, तर चला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, माहेर म्हणजे एक छोट्या बीचं रूपांतर एका वृक्षामध्ये होतं, जिथे आपल्याला मायेची ऊब, प्रेमाची सावली, संस्काराची शिदोरी आणि नितांत प्रेम करणारे बहीण भाऊ असतात, मित्रमैत्रिणी असतात. हे सगळं महासागर म्हणजे आपलं माहेर असतं. त्याच्या पलीकडे जाऊन आपलं सासर असतं, जिथं आल्यानंतर एका स्त्रीवर, एका मुलीवर एक जबाबदारी पडते. मोठ्यांचा मान, लहानांना प्रेम, घरातल्या इतर सगळ्या जबाबदाऱ्या हे करत असताना एका स्त्रीची, एका सुनेची कसरत असते. तिची जम्बलिंग होती, कन्फ्युजन होतं, तिला काय करावं ते कळत नाही. परंतु मैत्रिणींनो, हे प्रॉब्लेम तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. तुम्ही थोडासा वेळ काढा, शांत बसा, शांत डोक्याने विचार करा. तुम्हाला प्रॉब्लेमवर सोल्युशन नक्की भेटेल. कारण ही अशी गोष्ट आहे का ज्याच्यामध्ये थोडासा बारीक आणि शांतपणे विचार करण्याची गरज असते. घाईघाईमध्ये निर्णय घेऊन चुकीचे निर्णय होतात. घाईघाई निर्णय घेऊ नका. माहेरही आपलं असतं, सासरही आपलं असतं. माहेर तुटलं नाही पाहिजे, सासर सुटलं नाही पाहिजे. हे गणित तुम्हाला जोडता आलं पाहिजे. मैत्रिणींनो, तर तुम्ही निर्णय चांगले घ्याल, शांतपणाने घ्याल आणि कुणालाही न दुखावता दोन्ही साईड तुमच्या आहे. हा तराजू काट्याचा बॅलन्स तुम्हाला करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा तराजू काट्याचा बॅलन्स नक्की चांगलं कराल, याच्यावर मला विश्वास आहे. माझे व्हिडिओमध्ये असेच रोज आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ असतात, म्हणून माझ्या व्हिडिओला भेट नक्की द्या. माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल, जाता तर लाईक करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि हो, माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. रोज बघत राहा सरला टॉक्स. हसत राहा, खेळत राहा. तोपर्यंत नमस्कार.